नाही, नुसतीच पाहणी नाही, परंतु पहिल्या दिवसापासून ज्या वेळेला ह्या सगळ्या 4 जिल्ह्यांमध्ये 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये ज्या वेळेला ही अशी अतिवृष्टी परमेश्वराचा जो कोप झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टीमला माननीय राज ठाकरे साहेबांनी आदेश दिले होते की आता आपल्या आपापल्या पद्धतीने आपापल्या शक्तीने जेवढी मदत त्या गावामध्ये त्या ग्रामीण भागात पोहोचवता येईल किंवा जी काय तुम्हाला हे करता येईल ती सुरुवात करा। त्या पद्धतीने आमचे दिलीप बापू धोत्रे असो, महेंद्रकर असो, आमचे पदाधिकारी जैनू वगैरे या सगळ्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आहेतच, परंतु त्याच्यानंतर अनेक गोष्टी अशा येतात किंवा अनेक गोष्टी फोटो काढायला लोक येतात वगैरे, असं न करता खरी गोष्ट शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जे नुकसान झालंय ते काय झालंय याचा अभ्यासही त्या लोकांनी करून सांगितला। आणि मग आम्ही असं समजलं की आता कुठल्याही पक्षाने किंवा कोणीही अशी मदत नाही केली की जेणेकरून आता जर रब्बीचं जे पीक येईल किंवा आता पीक यायला परत सुरुवात होईल त्याच्याकरता बी बियाणं आणि खत हे कोणी देणार नाहीये। येतील, फोटो काढतील, निघून जातील। आज शेतकऱ्याला काय गरज आहे? शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं जी काही नुकसान झाले त्याच्यातला एक खालीचा थोडासा भाग जर आपण उचलला तर तो करायचा। आणि म्हणून या सगळ्या 5 जिल्ह्यात नांदेड घ्या, बीड घ्या म्हणा, किंवा काल आम्ही लातूरला होतो, धाराशिवला होतो, आज सोलापूरमध्ये आहे, या सगळ्यांना या अशा पद्धतीचं काहीतरी किट आपण देऊया की जेणेकरून अगदी पहिलेच प्राथमिक त्यांच्या खिचाला पैसे देऊन त्यांना हे करता येणार नाही, म्हणून ती मदत आपण सुरुवात करूया। आणि मग अशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या कामाला लागले। आम्हाला कुठल्याही प्रकारचं मतदान किंवा हा वगैरे विषय नाही, माणुसकीच्या दृष्टीने कुठलाही पक्ष असो काही असो सरसकट सगळी मदत गेली पाहिजे अशा पद्धतीच्या धारणा आम्ही सगळ्यांनी मनामध्ये हे केली आणि आम्ही सुरुवात केली आमच्या कामाला। पण मगाशी बोलताना असं म्हणालात की राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट होणार आहे, काय सांगाल? हा दौरा आता झाला आमच्या इथे सोलापूरला संपलाय, तर आमची काही नेते मंडळी आणि आम्ही हे जे काय झालेलं चित्र आहे हे उद्या 11:30 वाजता माननीय राज ठाकरे साहेबांकडे आम्ही मांडणार आहोत। कारण हे झाल्यानंतरच यायचं ठरलं होतं। मागच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला वादळ होतं तेव्हा साहेब निघाले होते, परंतु मग पायलट आणखी त्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलं की आता जाण्याचा अर्थ नाही तुमचा, कारण अजून पाऊस पडतोच आहे तिथे। आणि यांनी राज ठाकरे साहेबांचं एक मत जे आम्हाला प्रॅक्टिकली पटतं की अरे त्याला मदतीची गरज आहे का, मी जाऊन काय उपयोग होणार आहे, त्यापेक्षा तुम्ही माझ्ला सांगा काय करायचंय, कुठे माझी गरज आहे आणि काय करायचंय। आता प्रश्न असा की आमचं सगळ्यांचं मत तेच चाललं की देवेंद्रजींचे रिलेशन संबंध खूप चांगले आहेत। उद्या आम्ही ही सगळी परिस्थिती माननीय राज ठाकरे सांगणार आणि ते त्या मानाने 1-2-4 दिवसामध्ये आपण देवेंद्रजींचे आणि प्रधानमंत्र्यांना तुमचं एक पत्र जाणं आणि देवेंद्रजींना भेटणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हे जर भेटलात तर ह्या सगळ्या ग्रामीण भागात साधारणतः नाही म्हटलं तरी हजारो एकर जमिनी वाहून गेलेल्या आहेत, किंवा 1,500 ते 2,000 पेक्षा गुरढोरं पण वाहून गेलेली आहेत। आम्हाला जी आपली मागणी आहे 50,000 रुपये एकरी, या मागणीला कुठेतरी जे शेतकरी मागतात त्याची अवास्तव रक्कम मागत नाहीयेत। खरंच त्यांचं नुकसान आहे, 50,000 एकरी सुद्धा काही होणार नाहीये, परंतु त्यातल्या त्यात ह्याच्यातनं आम्हाला काहीतरी हे मिळावं म्हणून ती 50,000 एकरी शेतकऱ्याची मागणी आहे। ती निदान आपल्या राज ठाकरे साहेबांनी म्हणजे मनसेने तरी ती मागणी त्यांची धरून घ्यावी आणि ही आम्ही रिक्वेस्ट करायला म्हणजे हे विनंती करायला आम्ही उद्या सगळे जाणार। आम्ही पाहणी केली, ओला दुष्काळ म्हणजे जाहीर करावा अशी परिस्थिती आहे। ओला दुष्काळ जाहीर करणं खरं गरजेचं आहे। बघा त्यांचे शासनाचे काही वेगळे नॉर्म्स आहेत की आतापर्यंत ओला दुष्काळ आपण कधी जाहीर नाही होता केला किंवा माझ्यामध्ये ह्या सगळ्या कायद्यांना बगल देऊन ज्या आता आलेल्या परिस्थिती, शेवटी जी परिस्थिती आल्यानंतर तुम्हाला निर्णय बदलावे लागतात। मला वाटतं ह्या परिस्थिती गेल्या 2 वर्षामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून ओला दुष्काळ हा एक कायदा तुम्ही बदलावा आणि ओला दुष्काळ खरंच जिथे आहे तिथे त्या ओला दुष्काळाचे जे काही नियम आहे त्या अटी शर्ती बदलून असं जाहीर केलं तर निश्चितपणे ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर ती शेतकऱ्याला मदत खूप चांगली जाते। त्याही पलीकडे इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये जे आम्हाला कळलेलं आहे त्या इन्शुरन्सच्या ह्याच्यामध्ये तो इन्शुरन्सचा देखील जो काय कायदा आहे तो देखील इन्शुरन्सची कमिशन, आता आमची मनसेची काही युनियन देखील आहे कामगारांची युनियन, तर या माध्यमातून इन्शुरन्सच्या चेअरमॅनना भेटून या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेत विमा जो हे आहे 100% सगळ्यांना दिला जात नाही किंवा ह्या विम्याच्या बाबतीमध्ये एक वेगळा निर्णय नवीन कायदा बदलावा आणि हा बदलून शेतकऱ्यांच्या फायद्याचा तो कायदा असेल तो करण्याकरता आम्ही दबाव आणू, एवढं मात्र नक्की। 3400 रुपयाची मदत जाहीर केली आहे। पंजाबला 50,000 हेक्टरी आणि बिहारला त्याच पद्धतीनं जाहीर केली जाते मोठ्या प्रमाणात मदत। महाराष्ट्रात दुर्दैव असं का होतं? हे दुर्दैव आहे। म्हणजे कसं आहे की बिहारला पॅकेज एक वेगळं दिलं, माझं म्हणणं सगळीकडे लाडकी बहिणींना पैसे दिले जात आहेत, त्याच्याकरता कर्ज वाटेल तसं काढलं जात आहे,
तर आता आमची अपेक्षा अशी आहे की लाडकी बहीण चालू ठेवावं, त्या लाडक्या बहिणीला देखील आमच्या मिळणं गरजेचं आहे. परंतु शेतकऱ्याकरता आता देखील तुम्ही काही देशांकडनं किंवा जगाच्या UN यांना रिक्वेस्ट करून कर्ज मागा आणि आमच्या शेतकऱ्याच्या जी काय सण आली आहे, दिवाळी तोंडावर आलेली आहे, हा सण त्यांचा चांगला करावा अशी आमची निश्चितपणे मागणी आहे. म्हणजे म्हणून 50,000 रुपये मागणी वगैरे दुसरं कसं आहे की हा राजा आहे, हा मेला नाही पाहिजे आमचा. आज कृषी प्रधान देश आहे, हा देश कृषी प्रधान देश अख्ख्या जगामध्ये एक वेगळं नाव करू नये. ऍग्रिकल्चर रिलेटेड जो आपला भारत मानला जातो तसाच तो अबाधित राहावा आणि म्हणून माझा शेतकरी राजा मरून चालणार नाही आम्हाला. आणि म्हणून एकच इच्छा असेल की निश्चितपणे राजसाहेबांनी जर का सिरियस मनामध्ये आणलं तर मुख्यमंत्र्यांना भेटून प्रधानमंत्र्यांना पत्र देऊन त्यांच्या शब्दाला आजच्या तारखेला अनेक वेळेला किंमत आलेली आहे. ज्या वेळेला ते बोलले त्या वेळेला खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून आमच्या सगळ्यांची शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही सगळे पदाधिकारी राजसाहेबांना ही विनवणी करणार. अमित शहाचा दौरा झाला, कुठेतरी मदत जाहीर करणं काल अपेक्षा होती आम्हाला की अमित शहा आल्यानंतर निदान मी 30 ते 40,000 कोटीचं पॅकेज तरी आता तुम्हाला जाहीर करून जातो, किंबहुना हे तुम्हाला मिळावं या महाराष्ट्राला अशी मी नक्की प्रयत्न मोदींकडे करू असं तरी बोलतील तरी निदान आम्हा शेतकऱ्यांना थोडासा काहीतरी दिलासा वाटला असता की बाबा काहीतरी आले जरी तिकडे तरी पण काहीतरी बोलून गेले. पण खरंच दुर्दैव आहे की या विषयावर कुठली चर्चा देखील झाली नाही. मुख्यमंत्री बोलले की आमचे जोपर्यंत सगळे रिपोर्ट्स येतील आणि मग तो आम्ही आकडावारी सांगू, कधी रिपोर्ट जाणार, कधी शेतकरी पुन्हा शेती करणार, कधी आम्ही आमचे दिवाळी चांगले साजरे करतील, हा सगळा प्रश्नचिन्हाचा भाग आहे. आणि म्हणून ह्याला त्याला शिव्या न देता चॅरिटी बिगेन्स फ्रॉम होम आपण राज ठाकरे साहेब आणि आम्ही सातत्याने सांगण्यापेक्षा आपण आता सुरुवात करूया. आणि जनतेला आम्ही आव्हान केलेलं आहे की हे आपले भावकी आहे आणि हे आपले शेतकरी जगणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून उद्यापासून संपूर्ण जनतेला आम्ही आव्हान केलेलं आहे की आपापल्या परीने यथोशक्ती मदत या परिसरामध्ये झाली पाहिजे. जे बँकेचे वसूलदार लोक येत आहेत, शेतकऱ्यांना त्रास देतात हप्त्यासाठी, शेतकरी आता अडचण येत आहे, काय मनसेची भूमिका काय असणार? मनसेची भूमिका आधीच आम्ही सांगितली, गेल्या 3-4 दिवसापूर्वी जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेस त्या बँकांमध्ये आमचे निरोप जात आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्यावरती हात जोडून बिडून हा काही विषय नाहीये. मनसे आपल्या मनसेची स्टाईल एक वेगळी आहे आणि म्हणून आत्ता तरी शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नाही. जो दिला जाईल त्या बँकेला, त्या ब्रांचला ते भोगावं लागेल असं आम्ही जवळजवळ सगळ्या बँकांना सांगितलेलं आहे.